मूळ ठराव बेळगावला झाला। उघड्या डोळ्यांनी अभ्यास करणाऱ्या कुणालाही दिसेल की आज सुद्धा बेळगाव, कारवार, धारवाड हा मराठी बहुसंख्याक प्रदेश आहे। काय प्रॉब्लेम होता की ज्या सूत्रानुसार ठरलं, तुम्ही एकदा केलंत ना मान्य, 56च्या दंगली चौकशी नाही केली, 57 मध्ये प्रतापगडवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आलात, कळलं की महाराष्ट्राचं वातावरण बदलतंय, ते यशवंतराव चव्हाणांनी जाणीव करून दिली की नाही तर काँग्रेसला महाराष्ट्रात एकही सीट मिळणार नाही। 57च्या निवडणुकात पश्चिम महाराष्ट्रात एकही सीट नाही। पश्चिम आपण उद्या पाहणार आहोत की महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, त्याच्यात सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात जबरदस्त बालेकिल्ला आजपर्यंत कोणी हलवू शकलेला नाहीये। तो त्या पश्चिम महाराष्ट्रात 57 साली फक्त कसे बसे यशवंतराव चव्हाण एकटे निवडून आले, बाकी सगळी सीटं संयुक्त महाराष्ट्र समितीला मिळाली। तरी मुंबई राज्यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं, कारण गुजरात पण होता आणि मराठवाडा आणि विदर्भ हे अजूनही काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला, त्यामुळे मार्जिन कमी होती, पण काँग्रेसला बहुमत, म्हणून यशवंतराव चव्हाण द्विभाषिकाचे सुद्धा पहिले मुख्यमंत्री बनले। 57च्या घटनांनंतर नेहरूंनाही पटलं, 58-59 वर्ष निर्णय घेणे, जाहीर करणे, संसदेत मांडणे, प्रशासकीय तयारी करणे, या सगळ्याला गेले। आणि अर्थातच ती काँग्रेसची राजकीय व्यवस्थापनाची एक अत्यंत सुज्ञ पॉलिसी आहे, तिचं नाव आहे ठंडा करके खाओ। थंडा करके खाओ म्हणजे ते आंदोलन चालू असताना नाही जाहीर करायचं, काही अमुक नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यावेळेला नाही कारवाई करायची, कारण ती केली तर ज्यांनी आरोप केले ते यशस्वी झाले असे मध्ये वेळ जाऊ द्यायचा, उलट भूमिका घ्यायची, नाही कारवाई होणार, आणि मग नंतर काहीतरी सांगायचं की नाही सध्या त्यांची तब्येत बरी नसते, उपचार दिल्लीमध्ये करून घ्यायचा आहे म्हणून त्यांना बदलतो आणि त्यांच्या जागी या दुसऱ्याला पण ही पॉलिटिकल मॅनेजमेंटचं स्किल आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळ भरात होती 1956-57, खरोखर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं चरमसीमा दिसेल 57च्या निवडणुकीत झालेला प्रचंड मोठा विजय। आणि मग यशवंतराव चव्हाण साहेबांनी पटवून दिल्यानंतर नेहरूंचा निर्णय की मग करूयात, पण मध्ये मग 58 हो करतो, हा काय निर्णय घेतलाय, चळवळ थंडावली। आता केलं ना जाहीर केंद्राने की आता देतोय, चळवळ थंडावली। मग चळवळ एकदा थंडावल्यावर संयुक्त महाराष्ट्र समितीतले जे अंतर्गत भेद होते फसफसून बाहेर आले। ती पण मला महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या राजकारणाची कहाणी वाटते की इथे काँग्रेसला पर्यायी असा एक राष्ट्रीय पातळीचा पर्याय उभाच राहत नाही, पुन्हा पुन्हा तेच प्रयोग होताना दिसतात। महाराष्ट्रापुरतं म्हणायचं तर संयुक्त महाराष्ट्र समिती, सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेले, फुटले, जनसंघ आधी बाहेर पडला, कम्युनिस्ट बाहेर पडले, समाजवादी तर फुटायलाच टपलेले असतात। समाजवादी चळवळीचा अख्खा इतिहास आहे की यावर्षी संघटना स्थापन करायची, पुढल्या वर्षी फोडायची, त्याच्या पुढल्या वर्षी त्याचे 4, मग कळतं की नाही अरे ते फाटाफुटीमुळे आपली शक्ती कमी होतीये, नाही तर आपण सगळे थोर होतेच ना, थोर एसे म्हणणा, नानासाहेब गोरे, मधुलिमय, मधु दंडवते, नाथपै यांनी थोरच माणसं आहेत सगळी, आचार्य नरेंद्र देव, स्वतः JP जयप्रकाशजी, पण समाजवादी चळवळीची कहाणी फाटाफुटीची। ज्यांनी काँग्रेसला महाराष्ट्रात किंवा देशाच्या पातळीला पर्याय उभा करायचा प्रयत्न, त्याची कहाणी फाटाफुटीचीच आहे। 77 मध्ये केंद्रातलं जनता पक्षाचं सरकार, तीच कहाणी, 89 VP सिंग यांचं सरकार, तीच कहाणी, 98 पासून 2004 पर्यंत निदान एक पहिलं खऱ्या अर्थाने राजकीय संस्कृती म्हणून सुद्धा पाहायची तर काँग्रेस आहे, तर सरकार केंद्रात आलं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं, पण त्याचे 2004 मध्ये दाणादाण झाली, अजून सावरायला ती तयार नाही। आणि 2004 मध्ये जो भाजप संसदेतला सर्वात मोठा पक्ष होता ते पण स्थान गेलं, राष्ट्रीय लोकशाही आघाडी पण फुटली। आता ती आघाडी नीट आहे नाहीची गोष्ट वेगळी, त्याचं संमेलन उद्यात, पण सेना भाजपचं सुद्धा धड पटतंच, याची खात्रीने किंबहुना माहितीच आहे की नाहीच पटतं त्यांची। त्यामुळे राजबरोबर एक चहा जरी झाला तरी ते चहाच्या पेल्यातलं वादळ सगळं दावादोल करते आहे। पण मग काँग्रेसचा जो राजकीय प्रवाह आहे तो चालू राहतो, काँग्रेसला पर्याय नाही उभा राहत, महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणामध्ये काँग्रेसला पर्याय नाही उभा राहत। संयुक्त महाराष्ट्र समितीचा हाय पॉईंट 57, मग मान्य झालं 58-59, चळवळ थंडावली, 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं। संयुक्त महाराष्ट्राला प्रसंगी विरोध, महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे म्हणलेले, पण मंगल कलश आणण्याचं पुण्य पुन्हा यशवंतराव चव्हाणांच्याच पदरात, तर ते राजकारणात तरी सलाम करावं की हे कौशल्य जमतं ना आहे। माझं मन मागे, मी उपमा म्हणून नाही वापरतोय, दुःखदच आहे ती, खरं म्हणजे अंतिमता फाळणी सुद्धा काँग्रेसच्याच नेत्यांनी मान्य केली, तरी पण काँग्रेसच्या सत्तेला आव्हानच नाही।
त्या फाळणीतलं सुद्धा आम्ही काही शहाणे झालो का नाही झालो असे आत्ताच्या सुद्धा राजकारणातले अनेक प्रवाह आपल्याला दिसून येतात. पर्याय नाही उभारत काँग्रेसच्या सत्तेला आणि राजकीय संस्कृती राजकीय विचारधारा या अर्थाने जनतेसमोर म्हणजे त्याच्यात दुसऱ्या पक्षाचा प्रश्न नाही आहे, देशाच्या लोकशाहीचं हित त्यामध्ये जास्ती आहे. तर काँग्रेससुद्धा सावध राहायला उपयोग होणार आहे त्याच्यातला, तो उभाच राहत नाही. अन्यांची कहाणी सगळी सततच्या फाटाफुटीचीच आहेत, ती थंडा करके खाऊ. मग 1 मे 1960ला झाला संयुक्त महाराष्ट्र, मुंबई मिळाला, मोठा विजय. सीमा प्रश्न नाही सुटला, बेळगाव राहिला. त्यावेळेला ठरलं तडजोड म्हणून की ठीक आहे आपण तेवढा फक्त बेळगाव, उंबरगाव पेटा गुजरातमध्ये गेला होता, डांग गुजरात, पण विदर्भ आला. काही गावं 700-800 ती राहिली, ती यथावकाश सोडवू ठरून. पण 1 मे 1960ला साहेब आले मंगल कलश घेऊन. मंगल कलशाचंही पुण्य त्यांच्याचकडे. आणि यथावकाश 1962मध्ये परत विजय आणि महाराष्ट्राच्या संसदेतले 80% सीटं परत काँग्रेसकडेच 1 मे 1960. पण विसरू नको आहेत की संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही आहे. महाराष्ट्राला काय पडलेलं नसतं बेळगाव सीमा भागाचं. महाराष्ट्राला पडलेलं नसतं तर तुम्ही सोडाच, ज्यांना महाराष्ट्र कळतो, देश थोडा तरी कळतो, त्यातल्या नेत्यांना सुद्धा काही पडलेलं असतं का नाही शंका आहे. मला वाटत राहतं की बेळगाव भागातल्या मराठी जनतेने काय दाखवून द्यायचं राहिलंय लोकशाही मार्गाने की आम्ही मराठी भाषिक आहोत, त्यांची बहुसंख्या आहे, आम्हाला महाराष्ट्रात जायचं. काय दाखवायचं राहिलंय. 1955 पासून महाराष्ट्र एकीकरण समिती काम करते. न चुकता तिथे कायम बहुमत निवडून आलेले आमदार खासदार. आता अलीकडच्या काळात त्या महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पडायची वेळ आली. आणि या थोर महाराष्ट्राचं पुण्यकर्म म्हणजे ती फूट जातीय लाईन्सवरची पण आहे आणि पैशाची देवघेव घोडेबाजार करून हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सुद्धा सदस्य विकत घेता येतात हे सुद्धा आहे. पण कर्नाटकचं सरकार धक्का बसावा इतके एकांगी धोरण अंमलात आणतं. सीमा भागातली मराठी जनता कायम कंठशोष करून सांगते आम्ही मराठी भाषिक आहोत. पुन्हा तो प्रश्न हा काय महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक भांडणाचा नाही, त्यांच्या आणि आपल्या एष्ट्या जाळण्याचा नाही, त्याच्यात तुमचा आमचा असा वेगळा प्रकारच नाही. तो आहे भारतातच आणि भारतात आहे तोवर प्रत्येकाला आनंद बाळगावा. पण जर एक सूत्र स्वीकारलं सीमा भाषावार प्रांतरचना, ती भाषावार प्रांतरचना करण्याचं सूत्र स्वीकारलं. एक म्हणजे खेडे हे घटक आणि दुसरं म्हणजे भौगोलिक सलगता. दोन्हीही निकषांवर बेळगाव, कारवार, धारवाड हा सर्वार्थाने मराठी भाषिक भाग आहे. तो आजपर्यंत नाही महाराष्ट्र. मध्ये 1966-67 मध्ये एक महाजन आयोग नेमण्यात आला. चर्चा झाल्या 46, 47, 48 साली. चर्चा काय झाल्या की मान्य आहे बेळगाव मराठी भाषिक गाव आहे, ते महाराष्ट्राला देऊ, पण मग बेळगाव शहराची फाळणी करू. आणि अनेक हुशार माणसांनी सुचवलं, तो 66 सालचा महाजन आयोगाचा पण अहवाल आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने मिळून एकत्रितपणे मान्य केलं की आपण एकसदस्य अहवाल नेमू. ते सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश मेहरचंद महाजन यांचा आयोग नेमण्यात आला. आणि मग कर्नाटकचे एक थोर, एकेकाळी ज्यांचं नाव पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये होते, हुशार, बुद्धिमान आणि कर्तबगार, यात काही शंकाच नाही, त्या रामकृष्ण हेगडेंनी जस्टिस महाजन यांच्याकडे लक्ष पुरवलं. काकासाहेब गाडगिळांचीच पुण्य पुरातन संज्ञा चालू ठेवायची, तर आम्ही महाराष्ट्रीय सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. 1966-67 मध्ये या महाजन आयोगाने आपला शिफारसी आणि अहवाल फाइंडिंग्ज आपले मांडले. तो म्हणाला बेळगाव शहर कर्नाटकच आहे. कधी मोजली त्यांनी लोकसंख्या आणि कुठली मोजली? बेळगाव शहरात आत्ता सुद्धा मराठी भाषिकाची बहुसंख्या आहे, ती 50%पेक्षा जास्त. आत्ताही आता तो लढा उभा करून 55 वर्ष झाली तरी आहे. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद पडण्याचा धोका आपण दिवस रात्र बोलतो, पण बेळगाव भाग सीमा भागातल्या मराठी शाळा आहेत. पण कर्नाटकचं सरकार जणू मराठी माणूस आणि मराठी भाषा म्हणजे आपली शत्रू आहे असं वागतं. आणि ते कोणत्या पक्षाचं वागतं याला काही नाही आहे. ते काँग्रेसचं असू द्यात, रामकृष्ण हेगडेंचा जनता पक्ष असू द्यात, देवेगौडांचा जनता दल युनायटेड असू द्यात, किंवा भारतीय जनता पक्षाचं पण सरकार असू द्यात, सीमा भागातल्या मराठी भाषिकांची ते गळचेपी करतं. सत्याग्रहाच्या आणि कायदेशीर मार्गाने सुद्धा आंदोलन करताना गुरांशी सुद्धा माणसं नीट वागतील अशी मारहाण सरकारच्या आदेशानुसार कर्नाटकच्या पोलिसांनी केली. काय भांडण आहे का मराठी विरुद्ध कन्नड? या वागण्याला बालिश सुद्धा म्हणता येणं अवघड आहे. सगळाच ऍक्च्युअली कर्नाटकची सरकार कलम 356 खाली बरखास्त केली पाहिजे, इतका गंभीर गुन्हा आहे. भारताच्या राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार अल्पसंख्याक ह्याची व्याख्या राज्य पातळीला करायची.
अल्पसंख्याकांचं कल्याण, मायनॉरिटी वेलफेअर हा जो विषय येतो हा राज्याच्या यादीत आहे 7व्या शेड्यूलमध्ये. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पण निकाल दिलेला आहे की व्याख्या डिफाईन अल्पसंख्याकाची व्याख्या कशी करायची, तर ती राज्य पातळीला करायची. अशा निकालामुळे मग भारतातल्या बहुसंख्य राज्यांमध्ये मुस्लिम समाज बनतो अल्पसंख्याक, पण काश्मीरमध्ये हिंदू समाज अल्पसंख्याक बनतो. भारतातल्या बहुसंख्य राज्यांमध्ये ख्रिश्चन समाज अल्पसंख्याक बनतो, त्याला शास्त्रीय घटनात्मक शब्द आहे धार्मिक अल्पसंख्याक. पण मिझोराममध्ये ख्रिश्चन बहुसंख्याक आहेत. ख्रिश्चनेतर कोणी असलंच मिझोराममध्ये 98.5% मिझो ख्रिश्चन आहेत. तर मग ते ख्रिश्चनेतर जे कोणी आहेत ते अल्पसंख्याक ठरतात. तर सुप्रीम कोर्टाच्या निकालात हे जसे धार्मिक अल्पसंख्याक आहेत तसा दुसरा शब्द भाषिक अल्पसंख्याक आहे. कर्नाटकच्या सरकारचं घटनात्मक कर्तव्य आहे की आपल्या राज्यातल्या भाषिक अल्पसंख्याकांची नीट काळजी घेतली गेली पाहिजे. ते काय शत्रू आहेत काय मराठी भाषिक म्हणजे? पण कर्नाटकचं सरकार कर्नाटकातल्या मराठी शाळांना अनुदान देत नाही. कर्नाटकातनं जी मराठी वृत्तपत्र निघतात, वैयक्तिक सुद्धा माझे ते ज्येष्ठ मित्र आहेत, या लढ्यावरचे मार्गदर्शक आहेत. बेळगाव तरुण भारत मूळ काढला बाबूराव ठाकूरांनी, ते नेता, आता त्यांच्या मागे काम पाहतात किरण ठाकूर. आणि महाराष्ट्र एकीकरण समिती, तिला महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांनी एकेकाळी फार तर फार पाठिंबा दिला. आणि आता सालाबादप्रमाणे आपल्या प्रत्येक साहित्य संमेलनात एकदा सीमाभाग महाराष्ट्रात सामील करायचा ठराव संमत होतो. किंवा मला हे पण माहिती आहे की दर संसदेच्या अधिवेशनाच्या वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर महाराष्ट्राच्या खासदारांची एक बैठक होते आणि त्यांना महाराष्ट्राचे केंद्रासमोर पेंडिंग प्रश्न याची एक टिप्पणी दिली जाते. तिच्यात कायम नंबर 1 वर कर्नाटक सीमा प्रश्न असतो, पण सुटण्याच्या नावाने नाहीच. आजच्या तारखेला तो आता सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार आहे? राज्यांच्या सीमा ठरवणे हा घटनात्मक दृष्ट्या केंद्र सरकारचा अधिकार आहे. केंद्राने दोन्हींना एकत्र बसून बोलून हा प्रश्न सोडवला पाहिजे. पण आता कर्नाटक सरकारची कायम भूमिका आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटकने एकत्रितपणे मान्य केलं होतं की महाजन आयोग जे फाइंडिंग देईल ते आम्ही मान्य करू. महाजन आयोगाने त्यांच्या टोपीतून कुठून तरी शोधून काढलं की बेळगाव हे कन्नड बहुभाषिक म्हणजे कन्नड बहुसंख्या असलेलं शहर आहे. 66-67 कुठनं मोजली कोणास ठाऊक. मेहरचंद महाजननी बहुधा काही लाख कन्नड भाषिकांना जन्माला घातलं, सगळ्यांना बेळगावमध्येच ठेवलं, मग जाहीर केलं की बेळगाव कन्नड बहुसंख्याक गाव आहे म्हणून. आणि तरी शिफारस काय केली की बेळगावमधली जी रेल्वे लाईन आहे तिच्यावर शहराची फाळणी करू. रेल्वे लाईनच्या उत्तर म्हणजे महाराष्ट्राला लागून त्यांनी निपाणी, तेलगीचं खानापूर अशी एक 214 गावं महाराष्ट्राचे हे मान्य केलं. पण मग महाराष्ट्रातली सुद्धा काही एक गाव आहेत ती सांगितलं की कन्नड भाषिक आहेत. महाराष्ट्राला आक्षेप नाही बरं का त्याच्याबद्दल. या प्रकारामध्ये पुन्हा महाराष्ट्रात पक्ष सत्तेत कोणताही असला तरी माझं म्हणणं आहे की या मुद्द्यावरचं त्यांचं वागणं मॅच्युअर्ड, प्रगल्भ आहे. कोणत्या मुद्द्यावर? महाराष्ट्रामध्ये कन्नड भाषिक गावं आहेत, त्या गावांच्या मध्ये कन्नड माध्यमातनं प्राथमिक शाळा आहेत, त्यांना महाराष्ट्र सरकारचं अनुदान आहे आणि हे बरोबरच आहे. चूक आणि मूर्खपणा करतंय ते कर्नाटकचं सरकार करतंय की कर्नाटकमध्ये मराठी भाषिक ज्या शाळा आहेत त्यांना सरकारने अनुदानं बंद केली, कन्नड भाषा सक्ती केली. खरोखर लक्षात घेऊयात, कन्नड आपलीच भाषा आहे, समृद्ध आहे आणि भारताच्या ज्या प्रांताची जी भाषा आहे ती तिथे सर्वांनीच शिकली पाहिजे, याला काय प्रॉब्लेम नाही आहे. गोकाक समितीचा अहवाल होता, त्या गोकाकांचे चिरंजीव महाराष्ट्राच्या सरकारमध्ये वरिष्ठ IAS अधिकारी होते, मस्त माणूस. आणि स्वतः विनायकराव गोकाक हे एक असामान्य कवी सुद्धा, द्विभाषिक कवी होते, मराठी आणि कन्नड दोन्ही. ते जसे आपले इतिहासतज्ञ वासी बेंद्रे हे द्विभाषिक, यांचं कन्नड पण उत्तम आणि मराठी पण उत्तम. इतिहास संशोधन त्याने, काही भाषांचं भांडण नाही आहे आणि कन्नड पण समृद्ध आहे, आपलीच भाषा आहे. कर्नाटक सरकारचं वागणं मूर्खपणाचं आहे आणि ते कुठल्याही पक्षाचं आलं तरी मूर्ख आहे. त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा राजकीय पराभव पण आहे आणि नेतृत्वाचे ती उणीव पण आहे. कर्नाटकमधल्या मराठी भाषिक शाळांना कसं काय अनुदान बंद करू शकतं? आणि तिथनं जो मराठी वृत्तपत्र चालतं बेळगाव तरुण भारत, त्याची कायम गळचेपीच, कायम पोलीसचा कायम पहारा, अंक कसे प्रकाशित होणार नाही, वितरण कसं नीट होणार नाही, हे सगळी लायसन्सेस आणि विजेची कनेक्शन मिळताना पावला पावला टप्प्याटप्प्याला त्रास. आत्ताच्या कर्नाटक सरकारने जाहीर केलं की बेळगाव आमची उपराजधानी आहे म्हणून कर्नाटक शैलीतलं, कन्नड शैलीचं नाव म्हणजे बेळगावी. बेळगावमधले त्यांनी सगळे देवनागरीतले फलक काढून टाकले, आधी काळं फासलेले आणि फलक काढून. मला प्रश्न पडतो कसं काय? देवनागरी ही भारताची राष्ट्रीय लिपी आहे.
ती घटनात्मक दृष्ट्या आहे. आणि भारतामध्ये कुठेही विशेषतः जर सरकारी पाट्या असतील तर भारताचं भाषा धोरण आहे त्रिभाषा सूत्र. मग यामध्ये इंग्लिश ही जागतिक म्हणून आणि रोमन स्क्रिप्ट आपण देशाने हिंदी ऑफिशियल लँग्वेज म्हणून स्वीकारली, नॅशनल नाही. भारताला 22 नॅशनल लँग्वेज, घटना करताना 14 आणि आता 22. मराठी पण राष्ट्रभाषा आहे भारताची, कन्नड पण आहे, भांडण नाही आहे. पण त्यामध्ये देवनागरी ही भारताची राष्ट्रीय लिपी आहे. सरकारी पातळीच्या पाट्या ह्या कायम या 3 लिप्यात दिसतात, त्या प्रांताची भाषा आणि म्हणून त्याची लिपी देवनागरी आणि रोमन स्क्रिप्टमधलं इंग्लिश. कर्नाटक सरकार कसं काय कळू शकतं? कर्नाटक सरकार घटनात्मक कर्तव्य करण्यात चुकतंय. कर्नाटक सरकार वर कलम 356 लागू झालं पाहिजे. मला हे म्हणल्याशिवाय संपवता नाही येणार आहे की आश्चर्याची माझ्या मते धक्कादायक गोष्ट म्हणजे आत्ताचं कर्नाटकमधलं, मी त्याला का धक्कादायक म्हणते, भाजपचं सरकार आहे ते दिवस रात्र संघाच्या शाखेवर जाऊन राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार घेतात. ह्यांची काय राष्ट्रीय एकात्मता आहे? येडियुरप्पा यांना ते रेड्डी बंधू आवरत नाही आहेत. भ्रष्टाचाराबद्दल तर मी बोलत नाही, कारण त्याच्यात कर्नाटक काय आणि महाराष्ट्र काय एकाला झाकान दुसऱ्याला काढा. पण ज्या सरकारवर राष्ट्रीयत्वाचे संस्कार आहेत ते त्यांच्याच प्रांतातल्या मराठी भाषिकाला ते जणू शत्रू आहेत असे कसे काय वागू शकतात आणि मारहाण करू शकतात आणि अधिवेशन आम्ही भरवू शकतात. आणि बेळगाव महानगरपालिकेने ठराव संमत केला की आम्हाला महाराष्ट्रात सामील व्हायचं आहे. तो ठराव करण्याबद्दल कर्नाटकच्या आत्ताच्या सरकारने बेळगावची महापालिका बरखास्त केली. सलग गेली 55 वर्ष या सीमा भागाच्या विकासाकडे कर्नाटकच्या सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. बेळगाव शहर जर आपण पाहिलं, शहर सुंदर, मूळ वातावरण अत्यंत सुंदर, माणसंही तितकीच सुंदर आणि बुद्धिमान, पण सगळं पडीकच, सगळे रस्ते पडीक, विकासाची पावलं उचलली गेलेली नाही आहेत. मग बेळगावमधले मराठी भाषिक उद्योजक एकत्र आले, ते म्हणले सरकारला आम्ही टाळून आमचा विकास उभा करू. सरकार नावाची, राज्य सरकार नावाची यंत्रणा आहे ती राहतेच ना बलवान. मग आता येऊन आम्ही एक अधिवेशन पण आम्ही तिथे, अरे घ्या ना, काय सगळा महाराष्ट्र कर्नाटकात सामील करा, भाषांचं भांडण नाही. पण कर्नाटकचं सरकार मराठी भाषिकाची गळचेपी कसं काय करू शकतं? ॲक्च्युली यावर त्यांच्यावर कारवाई, ह्याच्यावर हायकोर्टाच्या केसेस झाल्या आहेत, सुप्रीम कोर्टाच्या केसेस झालेल्या आहेत. कर्नाटकच्या सरकारवर कारवाई व्हायला पाहिजे. पण खंत बाळगण्याची गोष्ट म्हणजे तिथला मराठी भाषिक लढतोय, मला अशी भीती आहे की तुम्हाला मला फारसं घेणं देणं नाही, लढतोय तर लढू द्या. मध्ये टीव्हीच्या एका चॅनलवर, तो खाजगी चॅनल, एक कार्यक्रम झाला की हे सीमा प्रश्न, आणि महाराष्ट्रातला हिंदीमध्ये काम करणारा एक नट त्या कार्यक्रमामध्ये त्या चॅनलनी बोलवलेला होता. ते चॅनलवाले ठरवतात कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही. तो काय मांडणार आहे आणि तो जे मांडणार आहे ते आपल्याला जे म्हणायचं त्याला सोयीचं असलं तर आणून बसवायचं आहे त्याला तिथं. हा नट म्हणाला की मला काय घेणं देणं नाही आहे. तो म्हणाला ते कर्नाटक तिकडे, तो महाराष्ट्रात येतो का कर्नाटकात राहतो याच्याशी काय घेणं देणं नाही, मला सीमा भागातल्या, तुला नसेल रे बाबा घेणं देणं, तुझे पिक्चर चालत आहेत, हा हिंदीमध्ये काम करतोय, अभिनेता असामान्य बरं का, खरं तर त्याला पारितोषिकं पण मिळायला पाहिजेत. पण मग ते यावर्षी ते सैफला पारितोषिक मिळतं कारण त्याची आईच असते समितीवर. पण अतुल कुलकर्णीच्या या उदाहरणामध्ये मी अतुलला शुभेच्छापूर्वकच म्हणतोय की प्रश्नाचा आवाकाच नाही, पण मला शंका येते की त्याच्या तोंडून त्या दिवशी स्टुडिओमध्ये प्रातिनिधिक मराठी प्रतिक्रिया व्यक्त होत होती का? मराठी माणसालाच पडलेलं नाहीये. महाराष्ट्रामध्ये कुठे जागृती आहे? कर्नाटकमध्ये असते जागृती. कर्नाटकचे संसदेमध्ये खासदार आहेत 24, महाराष्ट्राचे लोकसभेत 48 आहेत. सगळ्या 48 जणांनी एकमुखाने आवाज उठवल्यावर काय हिंमत आहे का कोणाची म्हणण्याची? केंद्राची म्हणतच नाही महाराष्ट्र. कारण कर्नाटकच्या हिताचा प्रश्न येतो तिथे कर्नाटक जाती पाती धर्म पंथ भेद सगळे विसरून एका समान मुद्द्यावर कर्नाटकचं हित, कन्नड माणसाचं हित आणि कन्नड भाषेचं हित, याला मतो पक्ष कर्नाटकमधला काँग्रेस, जनता दल युनायटेड, आधी नुसता जनता दल, आता भाजप असू द्यात. कर्नाटकातल्या भाजपला देशाच्या भाजपने सांगण्याची हिंमत नाही की तुम्ही घेताय त्या भूमिका अराष्ट्रीय आहेत आणि त्या बदला. संस्कार राष्ट्रीयत्वाचे आणि अध्यात्माचे भाजपला जेव्हा लक्षात असतं तेव्हा कदाचित आठवेल की त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या आवृत्तीचं नाव हिंदू राष्ट्र आहे. ते हे त्यांचं कन्नड माणसांनी मराठी माणसाची गळचेपी करणे कुठलं प्रगल्भ वागणं झालं, घटनाबाह्य वागणं झालं. पण मराठी माणसाला पडलंय का? मला वाटत नाही. दुःखद वाटलं तरी हे म्हणणं भाग आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषा धोक्यात आहे. महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडतात. मला आश्चर्य वाटत राहतं की संयुक्त महाराष्ट्र होताना संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर महाराष्ट्राची लोकसंख्या 3,96,00,000 होती. सध्या ती 11 कोटीच्या आसपास आहे. अरे म्हणजे मराठी भाषिकांची संख्या तिपटीपेक्षा जास्ती वाढली आहे. तरी आपल्याला ही अवदसा कुठून आठवते अक्काबाईचा फेरा की मराठी भाषा धोक्यात आहे, अस्मिता धोक्यात आहे, मराठी माणूस पण धोक्यात आहे. जागतिक आव्हानं जी ती पुढल्या काही दिवसांमध्ये आपण पाहणार आहोत. पण कर्नाटकच्या हितावर कर्नाटक एकमुखाने बोलतं, आंध्र प्रदेशच्या हितावर आंध्र प्रदेश एकमुखाने बोलतं. महाराष्ट्राच्या कुठल्याच मुद्द्यावर मराठी आमदार खासदार एकमताने बोलत नाहीत. एक अपवाद सोडता, तो म्हणजे त्यांचे पगार. ह्यांना लोकसभा विधानसभामध्ये यांचे पगार वाढवून 67,000 रुपये करायचे तर क्लास 1 सारखे करा. एक मत सगळ्यांचं. तिथे जातीपाती धर्म पंथन तुझा पक्ष कोणता रंग कोणता, निळा आहे का भगवा आहे का तिरंगा आहे का चट्ट्या पट्ट्यांचा पायजमाच्या कापडासारखा वाटणार याचा काही संबंध नाही. माझ्या पोळीवर तू पडून घ्यायचं आहे त्याला सगळे एकत्र. पण महाराष्ट्राच्या हिताचे जिथे प्रश्न येत आहेत मुखस्तंभ मांडत सुद्धा नाहीत. आणि परिणाम आपण त्याचा पाहतो की जी अत्यंत न्यायी असलेली बाजू पण गळचेपी तिची होत राहते. संयुक्त महाराष्ट्राची कहाणी पाहताना ॲक्च्युली ठसठसती जखम ठेवली पाहिजे मनात. मला खूप वेळा म्हणणं भाग आहे की हा काही अजिबात महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक भांडण नाही, मराठी भाषिक विरुद्ध कन्नड भाषिक भांडण नाही. आपण जे घटनात्मक सूत्र स्वीकारलं आणि कायद्याचं त्याच्यानुसार मिळण्याच्या न्यायाचा प्रश्न आहे. खरोखर आजच्या संपूर्ण भारतामधला लोकशाही मार्गाने कायद्याच्या मार्गाने सत्याग्रहाच्या मार्गाने जाणारा लढला आणि जिथल्या जनतेवर निश्चितपणे अन्याय होतो असं नंबर 1चं उदाहरण सांगायचं तर आपली कर्नाटकातली सीमा भागातली जनता ही आहे. महाराष्ट्र शेवटचा एकसंधपणे लढायला उभा राहिला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात. नंतरच्या 60 वर्षाच्या वाटचालीमध्ये खरोखर महाराष्ट्राच्या समाजव्यवस्थेचे सगळे घटक आणि जाती धर्म पंथ निरपवाद एकसंध उभे हे चित्र दिसत नाही. मला भीती आहे आणि बोचरं वाटलं तरी पुढल्या दिवसांमध्ये म्हणणार आहे की उलट फुटत फुटत नेण्याची प्रोसेस चालू आहे. बिहार उत्तर प्रदेशपेक्षा जातीपातींवर फुटलेला आज भारतामध्ये कुठला प्रांत आणि प्रदेश असेल तर तो महाराष्ट्र आहे. आमची 50 वर्षाची कमाई ही आहे. पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तरी एकदा महाराष्ट्र सर्व जाती धर्म पंथ सर्व जाती एकत्र उभ्या राहिल्या, सर्व धर्म एकत्र उभे राहिले. तिथे हिंदू मुस्लिम भेद सुद्धा आले नाहीत, एकसंधपणे उभे राहिले. ती सामाजिक एकात्मता प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्राला करायचं आहे. भूमिका महाराष्ट्राला राष्ट्रीय भूमिका आहे. संयुक्त महाराष्ट्र मागताना सुद्धा काय फुटून निघण्याची मागणी नव्हती. एक राष्ट्रीय भूमिका बजावायची आहे. महाराष्ट्र पण समृद्ध पाहिजे. त्यामधले सगळ्यात आदर्श शब्द सेनापती बापटांच्या रूपाने आपल्याला दिसतात. संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहीपर्यंत आता ते वय झालेलं होतं त्यांचं. सेनापती बापट तारुण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहकारी. सावरकर अंदमानला गेले. यथावकाश सेनापती बापटांचं मत बदललं. ठीक आहे, आदरपूर्वक. ते गांधीजींच्या मताचेही बनले, अहिंसक मार्गाने चळवळीत आले, खादी घालून राहायला लागले. पण सामान्य जनतेच्या अनेक समस्या प्रश्न हाती घेऊन उभे राहिले. वारंवार सेनापती बापटांनी निसंदिग्धपणे संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा मांडलाय. जो महाराष्ट्राचा गौरव आहे की आपल्या अंतःकरणामध्ये राष्ट्रगीतच असतं. फक्त मराठी भाषिकांनी म्हणलं पाहिजे की मुस्कटदाबी बंद करा. पण त्यासाठी मराठी भाषिक एकत्र आले पाहिजेत किंवा तर राष्ट्रीय पातळीचं काम करता येणार आहे. सेनापती बापट म्हणाले, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले. हे एकट्या महाराष्ट्राचं नाही ना, सगळा देश थोर आहे. त्याच्या प्रत्येक भाषा प्रदेशाची एक संस्कृती आहे, ती भारतीय संस्कृतीमध्ये भर घालते. पण जे सावरकरांनी केलेलं वर्णन महाराष्ट्र खडग असतंय तेच वेगळ्या शब्दात काव्यमय पद्धतीने सेनापती बापट म्हणतात. महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. त्या सेनापती बापटांच्या मराठ्या विनातला मराठा जातीचा नाही आहे. आणि मग तो 96 कुळी का 92 कुळी, कुणबी मराठा का अस्सल मराठा. आणि पश्चिम महाराष्ट्रातला मराठा विदर्भातल्या मराठ्याला मराठा म्हणत नाही, त्याच्याशी रोटी बेटी व्यवहार कर. फुटत फुटत जाण्याचं एकदा लॉजिक जर स्वीकारलं तर त्या तुटण्याला गावापर्यंत आणि माणसापर्यंत अंत नाही हो. समर्थ रामदासही मराठा तितुका मिळवावा म्हणतात. मी गौरवानी काल परवापर्यंत महाराष्ट्राचे चित्र पालटेपर्यंत मराठ्यांचा इतिहास हा शब्द निघाला तर अंगावर रोमांच यायचे आणि महाराष्ट्राला आत्मविश्वास मिळतो. बघता बघता आपण सामाजिक क्षितिज काळवंडून टाकायचं चित्र उभं केलं.
सेनापती बापट महाराष्ट्राचं काम सांगताना सांगतात, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. तर महाराष्ट्र आधार आहेच, पण संयुक्त महाराष्ट्राची कहाणी म्हणताना आणि थांबताना आपण राष्ट्रगीत म्हणून थांबूयात आता. भारत माता की जय.